राज्य मंत्री इंद्रनील नायक इनकी पत्नी मोहिनी साई नायक इनकी पुसद राजकारण में दमदार एंट्री। राज्य मंत्री इंद्रनील नायक इनकी पत्नी मोहिनी ताई नायक इनकी पुसद राजकारण में दमदार एंट्री। आगामी पुसद नगर परिषद आम चुनाव के लिए राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा गट पार्टी के नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार के लिए सामाजिक कार्यकर्ता तथा राज्य मंत्री की पत्नी मोहिनी नायक ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस अवसर पर राष्ट्रवादी पार्टी अजीत दादा पवार गट के शहर अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष कार्यकर्ता और पदाधिकारी भारी मात्रा में शामिल हुए। यवतमाळ ब्युरो चीफ शेख महबूब। मोहिनी नाईक जी आहे आपल्या सौभाग्य होती, त्यांनी अर्ज केलेला आहे, काय नेमकं सांगा। मंत्रिपदाचं जो मान आहे, मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून 5 ते 6 वेळेस अप्रोच झालो आणि युती व्हावं मी एकटाच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत। काल रात्री 12 वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो, पण युतीला काय राहते की दोन्ही बाजूंनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो। रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे, मैत्रीपूर्ण लढत म्हणून तर मैत्रीपूर्ण लढत म्हणून, पण शेवटी एक पक्ष चालवायचा असतो, स्थानिक आमदार आहे, लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो। भाजपाचे एकंदरीत आरोप आहे की आपण वर्षभरामध्ये कुठल्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाहीत जनतेचे किंवा भाजपाचे सुद्धा। तुम्ही 288 विधानसभा मतदारसंघ आहे, शासनाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर 288 मतदारसंघात कुठे निधी मिळाला मला एवढं सांगावं। आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे, तर याला थोडेफार कारणं ह्या मतदारसंघात नाही तर 288 मतदारसंघात आहे। आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात हे मान्य आहे आणि ते आपण दूर करणार आहोत। 4 वर्ष आणखी नाही, 4 वर्षाचं ब्लूप्रिंट रेडी आहे, 4 वर्षात खूप काही कार्य करून दाखवणार आहे। म्हणून माझं मत आहे की ह्याला एक कारण धरून जर युती तोडायचं असेल थोडंसं विचार करायची गरज आहे। आपण राज्यमंत्री आहात, मतदारांना काय आवाहन करणार आपल्या सौभाग्य युती उभे आहे? मतदारांना एवढंच पडणार की वर्षोनवर्ष 73 वर्षापासून सन्माननीय वसंतराव नाईक साहेब, स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर नाईक साहेब यांच्या पाठीशी पुसदची जनता आजपर्यंत उभी आहे। आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे आणि कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही आहे। त्यांच्या पाठीशी, गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे हमेशा। आणि तीच आमची USP आहे। USP आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम। सगळे लक्ष नव्हतं द्या तुमचं थोडं राहिलं तर विकास घडवायसाठी जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार। त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवलेली, नक्की तुम्हाला काही आरामात जनतेला काय आव्हान आहे? जनता जागरूक आहे, जनताला माहीत आहे की विकासासाठी कोण त्यांच्यासोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे, जनतासोबत नेहमी आम्ही राहिलेला आहे। तर जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते, जनताचा आशीर्वाद राहील असं मला विश्वास आहे।